सुदीप चाकोतेजी, उपस्थित सहकारी बंधू आणि भगिनी, प्रणिती ताई इथं येणार होती म्हणून मीही निर्धास्त होतो की मला इथला कार्यक्रम आता काय करायचं नाही, प्रणिती ताई एकटी उरकून घेईल अशा विश्वासाने मी बसलेलो होतो. पण अचानक पंढरपूरला जावं लागलं आणि त्यामुळे प्रणिती तिथे गेली. ह्या निवडणुकीच्या काळामध्ये, अतिशय अडचणीच्या काळामध्ये कधी कधी मनामध्ये इच्छा नसताना देखील कुठे कुठे जावं लागतं. पण जिथे इच्छा असताना देखील जावं असं वाटतं, पण तिथं जाणं होत नाही. याबद्दल प्रणितीताई इथं आली नाही. मी प्रणितीताईच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला परत कधीतरी प्रणितीताई येईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आज आमच्या इथं प्रोफेसर निंबर्गी साहेबांनी अतिशय सुरेख भाषण केलं. त्यांनी एकही विषय सोडला नाही आणि त्या सगळ्या विषयावर सविस्तरपणाने त्यांनी भाष्य केलं. त्यामुळं आम्ही काही बोलावं असं नाही आहे, पण कार्यकर्त्यांनी ते आता लक्षात ठेवलं पाहिजे की निंबर्गे सरांनी जे भाष्य केलं, जे पॉइंट्स मांडले, ते पॉइंट्स घेऊन आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीचे लोक तुम्हाला बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुमचा पराभव होईल अशा प्रकारची परिस्थिती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण सुदैवानं ह्या वेळेस सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे, प्रणितीताई नक्की निवडून येणार आणि देशाच्या संसदेमध्ये युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न आग्रहक्काने ती पार्लमेंटमध्ये मांडेल अशी एक आपण इच्छा व्यक्त केलेली आहे. याबद्दल मीही देखील त्याबद्दल तुमच्याबरोबर आहे. 10 वर्ष आपलं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आता त्यावेळेस माझा तुझा असं करता कामा नये. लोकसेवेचं कंकण बांधलेली प्रणिती ते आग्रहक्काने भारताच्या पार्लमेंटमध्ये इंग्रजी असो हिंदी असो अग्रेसरपणानं प्रश्न मांडेल आणि सोलापूरकरांना त्यामध्ये सुविधा प्राप्त करून देईल याविषयी माझ्या मनामध्ये तरी खात्री नाही. कारण माझा जवळजवळ 40 वर्षाचा अनुभव आहे पार्लमेंटमधला आणि अशी एक कार्यकर्ता आपल्याला दिलेली आहे. तुम्ही होऊनच अनेकांनी मागणी केली की साहेब तुमच्यापेक्षा प्रणितीला द्या. आता तुम्ही प्रणितीला द्या म्हटल्यानंतर प्रणितीला दिलेला आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आणि विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्याला मान्यता दिली आणि तुमच्यामध्ये राहून काम करण्याची संधी प्रणितीला देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. पण आपण सावधपणानं काम केलं पाहिजे. आपण मनामध्ये ताई निवडूनच येणार आणि आपण काय प्रयत्न करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन चालू नका. कारण ह्या उत्तर शहर सोलापूरच्या मतदारसंघामध्ये आपल्याला गेले अनेक वर्ष धोका होतोय. बाबूराव अण्णा चाकोते 80 सालापर्यंत इथं सगळं काही ठीक होतं.
पुढे विश्वनाथजी आले, एखादी टर्म त्याहीपर्यंत ठीक होतं, पण पुढे काय बिघडलं माहिती नाही. पण शेवटी हा विभाग बाबूरावांना चाकवते म्हणजे आम्हा सगळ्यांचा आधार होते. आम्ही देखील उत्तर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी सातत्यानं त्यांच्याकडे येत असे. 74 साली आणि उत्तर सोलापूर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ते मला मदत करत असत. पण आज थोडीशी गडबड आहे ह्या मतदारसंघामध्ये. पण तुम्ही तरुण मंडळींनी हे पुसून काढलं पाहिजे की कालपर्यंत गडबड होती, आता याच्या पुढं होणार नाही अशा प्रकारची गडबड आपण मनामध्ये गाठ मारून पुढे निघालं पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न कराल अशा प्रकारची माझी संभावना आहे. कराल ना प्रयत्न का नाही, का गप्प बसणार असं ऐकत? काय रिस्पॉन्स मिळत नाही अजून. अभी कुछ हो गया लेकिन इधर से आवाज नहीं आ गया. कुछ दिल में है आपके? ये आवाज घूमनी चाहिए, ये आवाज घूमनी चाहिए. और ये हमारी जो मुट्ठी है एकता की, एकात्मता की, और सबको साथ लेके जाने की ये ताकत, उसे मिटना नहीं चाहिए. मैं पूरे विश्वास से यहाँ जा रहा हूँ कि सुदीप, मैं गए 10-12 साल से देख रहा हूँ. मैं AICC में था तभी से देख रहा हूँ. तो धडपड करणारा कार्यकर्ता है. कधी आज महाराष्ट्रामध्ये असेल, कधी आज सोलापूरमध्ये असेल, तर उद्या बेंगलोरला असेल, तर परवा हैदराबादला असेल, तर दुसऱ्या दिवशी आणखी कुठं कर्नाटकात असेल. तर अशा तऱ्हेनं रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता. मला पूर्ण खात्री आहे की आता ताई आली नाही म्हणून तो जरा थोडासा नाराज झाला असेल, पण मला पूर्ण खात्री आहे की त्याचा राग आता गेलेला आहे. आणि होतं आपल्या माणूस उत्साहाने करतो. मी जवळजवळ 50 वर्ष राजकारणात आहे आणि एखाद्या वेळेस समजा मोठा नेता त्यांना बोलावला आपण, तर तो आला नाही तर वाईट वाटतं. पण काळजी करण्याचं कारण नाही. आपण विश्वासाने काँग्रेस पार्टीने दिलेली पॉलिसी, फिलॉसॉफी ती राबवण्याचा प्रयत्न करतो आणि दिलेल्या नेतृत्वाने दिलेल्या उमेदवारासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. अशाच प्रकारची भूमिका घेऊन आपण चालूया. जेवायची बरीच वेळ झालेली आहे, 2 वाजत आलेले आहे. अजून आम्हाला 3 कार्यक्रम आहेत. ते 3 कार्यक्रम केल्यानंतर आमचं जेवण होणार आहे. राजकारणामध्ये असंच असतं, 1:30 वाजता 12 वाजता जेवण होत नाही. नाही, इथं जेवण केल्यानंतर झोप येते त्याचं काय? तिथं न जेवता पुढच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आणि मला आपण ज्या तऱ्हेनं सगळे चाकोते फॅमिली आला, आज एक अतिशय चांगली गोष्ट आहे की एक पाठीमागे राहिला होता तो या तुमचा साखर कारखान्याचा उपाध्यक्ष तोही आला. त्यामुळे आता कोरम फुल झालेला आहे. आणि आता कोरम फुल झालेला आहे. महादेवांना तिकडे बसलेले आहेत, तर ते ऐकतात तिथून, त्यांचं लक्ष बारीक असतं. त्यांनी विजयदादा आहे, पण ते त्यांची सिस्टम वेगळी असते. पण हे जर सगळे एकत्रित झाले तर मला वाटत नाही की उत्तर सोलापूर मतदारसंघामध्ये
उद्याच्या विधानसभेमध्ये देखील आपला जय झाल्याशिवाय राहणार नाही आणि याविषयी माझ्या मनामध्ये सगळे एकत्रित आले. आमच्या इकडचे सगळे मायनॉरिटीमधले कार्यकर्ते, मला अब्दुल गफूर कल्याणी वगैरे सगळे या ठिकाणचे होते. रात्रंदिवस ते बरोबर असायचे. तर तशाच प्रकारे आज इथं उपस्थित राहिला सगळेजण आणि एक दृढ विश्वास केला. आता एवढे लोक आहेत, यांनी जरी 10 कार्यकर्ते म्हटलं, मतदार म्हटलं तर केवढे झाले हो. म्हणून आपण हे काम करूया आणि नेटाने पुढे जाऊया. धन्यवाद. जय हिंद. प्रणितीताई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.